इंद्र सुद्धा भिकार्य हे कथेपुढं त्यांना सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून गगनगिरी गगनगिरी म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे. कारण जिथं हरिनाम कथा सप्ताह चालू असतो, प्रवचन नाम सप्ताह चालू असतो, त्या ठिकाणी काळाला प्रवेश बंद असतो. मग जिथं काळाला प्रवेश बंद आहे तिथं आपला खरा वाढदिवस आहे. जो हरिकथेसी गेला वेळ, तो काळासी नवे प्राशन, काल सार्थकता त्या नाव जाण, जे श्रद्धा श्रवण हरिकथा. जिथं हरिकथा करते तिथं काळाचा प्रवेश बंद होतो. आपला खरा वाढदिवस या ठिकाणी आहे. बाहेर बोर्ड लावला असतो साहेबांचा 65वा वाढदिवस. तो वाढदिवस नाही, तो घट दिवस आहे. जैसा का हुंदीर घेऊन जाय बोका, तैसा काल लोका नेताय. घडी घडियाची काल वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात की यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, तुम्हारी तेथे सत्ता. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरी लिहिली. पण ज्ञानेश्वरी लिहित असताना 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन केलं. गगनगिरी महाराज सांगतात की बेंबीच्या देटाजवळ 72,000 नाड्याचा उगम आहे. तसं ज्ञानोबरा या 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करतात. इडा पिंगलाच्या मध्यभागी चित्त ठेवी सुषुम्नेत रेवोनिया, मग समाधीच्या सेजे पासी जाण, ठेवी तो बांधून ध्याना लागी. ऐसा आत्मनिग्रह जेते होय पारता, तेतेची विजय ज्ञानाचा गा. माऊलींच्या लक्षात आलं. कारण आता हा योग भगवान शंकरापासून आदिनाथापासून चालत आलेला हा संप्रदाय, नाथ संप्रदाय, आता हा योग या इथं चालणार नाही. कारण अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काही भजनासी उरले ते पायगा. आता वेळ नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे नटनाचे, नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदम अवकला आणली, तीर्थे ठायावरणी उठवली, यमलोकीची कुंटली राहत्यावी. या कीर्तनामुळं यमाचा धंदा बंद पडला. एवढं सामर्थ्य नाम संकीर्तनामध्ये. कारण लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. काय होतं या टाळाच्या आणि मृदंगाच्या नादानं अतृप्त असणारे आत्मे सुद्धा या ठिकाणी मुक्त होतात. टाळा टाळी लोपला नाद, या ठिकाणी सद्गुरूंची सेवा प्राप्त झाल्यामुळे आता भय राहत नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. जीवाला काय वाटतं तर मरण हे देहाला आहे, जीवाला नाही. तुम्ही आम्ही शरीराला जन्म दिला, आत्म्याला जन्म दिला नाही. अनंत काळापासून असलेल्या आत्म्याला जन्मही नाही आणि मरण नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैन क्लेदयांत्यपो, न च शोष मारुतः. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आई वडील मुलगा सून अशी 4-5